नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी जॉब यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, एअर इंडियामध्ये बऱ्याचशा पदांची भरती निघालेली आहे. मित्रांनो, चांगली पदं आहेत, भरपूर पदं आहेत, पगारसुद्धा चांगला भेटणार आहे आणि फीसुद्धा जास्त नाही आहे. तर मित्रांनो, चला पाहूया डायरेक्टली जाहिरातीवरती कोणकोणती पदं निघाली आहेत, किती पदं निघाली आहेत, कधी पण अप्लाय करायचं आहे, फी किती लागणार आहे आणि बाकीच्या साऱ्या गोष्टी. तर मित्रांनो, चला पाहूया डायरेक्टली जाहिरातीवरती. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर ओपन झालेली आहे जाहिरात. एअर इंडिया सर्व्हिस लिमिटेड तर्फे निघालेली जाहिरात आहे. तुम्ही इथं पाहू शकता एअर इंडिया ट्रान्सपोर्ट सर्व्हिस लिमिटेड तर्फे निघालेली भरती आहे. पदं कोणकोणती आहेत? चला याच्याविषयी आपण पाहूया. कधी पण अप्लाय करायचं आहे, किती पद आहेत तुम्ही इथं पाहू शकता. पहिलं पद आहे डेप्युटी टर्मिनल मॅनेजर, एक पद निघालेलं आहे. डेप्युटी ऑफिसर RAMPसाठी 2 पदं आहेत. ऑफिसर ॲडमिनची 1 पद आहे. ऑफिसर फायनान्ससाठी 1 पद आहे. ज्युनियर एक्झिक्युटिव्ह टेक्नॉलॉजीसाठी 2 पदं आहेत आणि ज्युनियर एक्झिक्युटिव्ह पॅक स्किलसाठी 8 पदं आहेत. शिवाय सीनियर कस्टमर एजंट किंवा कस्टमर एजंटसाठी 39 पदांची भरती आहे आणि रॅम्प सर्व्हिस एजंट याच्यासाठी 24 पदांची भरती आहे. हँडीमॅनची 177 पदं आहेत. तशी एकूण बरीचशी पदं आहेत. जवळ-जवळ 255 पदांची भरती निघालेली आहे मित्रांनो एकूण. तर तुम्ही तर जरूर अप्लाय करू शकता. मित्रांनो, याच्यासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता काय असणार आहे, सॅलरी किती मिळणार आहे आणि वयाची अट काय आहे? चला त्याच्याविषयी पाहूया. तुम्ही इथं पाहू शकता पहिलं जे पद आहे डेप्युटी टर्मिनल मॅनेजरसाठी. इथं वयाची शिक्षणाची जी अट आहे, शैक्षणिक अर्हता ती तुम्ही इथं पाहू शकता 10वी+2+3 म्हणजे तुमची डिग्री असणं आवश्यक आहे, ग्रॅज्युएट असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर तुमचं वय जे आहे ते जास्तीत जास्त 55 वर्ष असावं, त्याच्यापेक्षा जास्त नसावं. आणि त्याचबरोबर तुम्हाला इथे अनुभवाची सुद्धा गरज आहे. तुम्हाला कमीत कमी 18 वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे. 6 वर्षाचा जो अनुभव आहे तो मॅनेजर किंवा सुपरवायझर या लेव्हलचा असावा. तोही कार्गो किंवा पॅक्समधला असणं गरजेचं आहे हँडलिंगचा. आणि तुम्हाला मिळणारं जे वेतन आहे ते तुम्ही इथं पाहू शकता ₹60,000 पर महिना तुम्हाला इथे वेतन मिळणार आहे. मित्रांनो, पुढचं पद आहे कोणतं तर तुम्ही इथं पाहू शकता डेप्युटी ऑफिसर रॅम्पसाठी निघालेली पदं आहेत. याच्यासाठी वयाची अट आहे 50 वर्ष आणि याच्यासाठी मिळणारं वेतन आहे ₹32,200 आणि याच्यासाठी शैक्षणिक अर्हता काय असणार आहे तुम्ही इथं पाहू शकता. इथे सुद्धा तुमचे स्नातक पदवी असणं आवश्यक आहे म्हणजेच ग्रॅज्युएट असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर तुम्हाला 12 वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे. टोटल त्यातला कमीत कमी 4 वर्षाचा जो अनुभव आहे तो मॅनेजर लेव्हलचा किंवा सुपरवायझर लेव्हलचा असणं आवश्यक आहे. तोही पॅक्स किंवा रॅम्प किंवा कार्गो या तिन्हीमधला कशातला तरी असणं आवश्यक आहे. मित्रांनो, पुढचं पद कोणतं आहे तुम्ही इथं पाहू शकता. ज्युनियर एक्झिक्युटिव्ह पॅकसाठी निघालेलं पद आहे. त्यासाठी तुम्ही इथं पाहू शकता. जे वेतन आहे ते ₹25,300 पर महिना तुम्हाला ते मिळणार आहे. त्याचबरोबर तुमच्या वयाची जी अट आहे ती जनरलसाठी 35 वर्ष आहे, OBCला 38 वर्ष आणि SC-STसाठी 40 वर्षापर्यंत तुम्ही इथे अप्लाय करू शकता. ह्याच्यासाठी शैक्षणिक अर्हता तुम्ही पाहू शकता इथं ग्रॅज्युएट असणं आवश्यक आहे, म्हणजे तुमची डिग्री असणं पाहिजे, तुम्ही स्नातक असावं. त्याचबरोबर तुमचा कमीत कमी 9 वर्षाचा एक्सपिरियन्स असणं आवश्यक आहे. तोही कॉम्बिनेशन थिअर ऑफ किंवा फेअर्स रिलेटिव्हज किंवा टिकेटिंगमधला असं कोणत्याही याच्यातला कमीत कमी 9 वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे. किंवा याला ऑप्शन आहे जर तुम्ही पदवीधर असाल तर तुम्ही ते अप्लाय करू शकता. त्याचबरोबर तुमचं MBA झालेलं असणं आवश्यक आहे. कुठल्याही डिसिप्लिनमध्ये जसं की तुम्हाला इथं पुढे दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 2 वर्षाचा फुल टाईम कोर्स तुमचा असला पाहिजे MBAचा किंवा 3 वर्षाचा पार्ट टाईम कोर्स तुमचा केलेला असणं आवश्यक आहे. आणि तोही कशामध्ये तर तिकेटिंग, फेअर्स, रिझर्वेशन्स किंवा कॉम्प्युटराइज्ड पॅसेंजर्स, चेक इन, कार्गो हँडलिंग याच्यातलं असणं आवश्यक आहे. मित्रांनो, पुढचं पद कोणतं आहे तुम्ही इथं पाहू शकता. सीनियर कस्टमर एजंटसाठी निघालेलं पद आहे. त्यासाठी मिळणारं जे वेतन श्रेणी आहे ती ₹20,790 तुम्हाला इथं वेतन मिळेल आणि त्यासाठी वयाची अट तुम्ही पाहू शकता. जनरल कॅटेगरीसाठी 30 वर्ष आहे, OBCला 33 वर्ष, SC-STसाठी 35 वर्ष जास्तीत जास्त वय असावं. त्याचबरोबर शैक्षणिक अर्हतेमध्ये तुमचं ग्रॅज्युएशन असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर 5 वर्षाचा अनुभवसुद्धा तुम्हाला असणं आवश्यक आहे. मित्रांनो, पुढचं पद आहे कस्टमर एजंटचं आणि कस्टमर एजंटसाठी तुम्ही इथं पाहू शकता. जे वेतन आहे ते ₹19,350 तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे. त्याचबरोबर वयाची अट पाहिली तर जनरलला 28 वर्ष आहे, OBCला 31 वर्ष आणि SC-STला 33 वर्ष. त्याचबरोबर मित्रांनो, शैक्षणिक अर्हतेविषयी बोलायचं झालं तर तुमचं ग्रॅज्युएट असणं आवश्यक आहे. म्हणजेच पदवीधर असाल तर तुम्ही ते अप्लाय करू शकता. त्याचबरोबर तुमचा डिप्लोमा पाहिजे IATAमध्ये किंवा UFTAA किंवा IATA, FIATA किंवा IATA DGR यामधला जर तुमचा डिप्लोमा असेल तरच तुम्ही ते अप्लाय करू शकता. त्याचबरोबर पुढचं पद तुम्ही इथं पाहू शकता. पद निघालेलं आहे ज्युनियर कस्टमर एजंटचं. त्याच्यासाठी सुद्धा तुमचं 10वी+2 म्हणजे 12वी पास असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर तुम्हाला 1 वर्षाचा अनुभव सुद्धा असणं आवश्यक आहे. अ, आणि त्याचबरोबर तुमची जी शैक्षणिक अर्हता आहे, सॉरी शैक्षणिक अर्हता झाली. तुमचं जे मासिक वेतन आहे ते ₹16,530 तुम्हाला मिळणार आहे आणि त्यासाठी वयाची अट तुम्ही पाहू शकता.
जनरलला 28 वर्ष आहे, ओबीसीला 31 वर्ष आणि एस-सी एस-टीला 33 वर्ष. 33 वर्षापेक्षा जास्त नसावं. आणि मित्रांनो पुढचं पद आहे युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर. यासाठी तुम्ही पाहू शकता वेतन आहे 16,530 आणि वयाची अट आहे जनरलसाठी 28, ओबीसीला 31 वर्ष आणि एस-सी एस-टीला 33 वर्ष. त्याचबरोबर यासाठी लागणं शैक्षणिक अर्हता तुम्ही पाहू शकता 10वी पास असणं आवश्यक आहे. फक्त जर तुम्ही 10वी पास केला असेल तरी तुम्ही ते अप्लाय करू शकता. त्याचबरोबर तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन पाहिजे व्हॅलिड HMVचं म्हणजे हेवी मोटर व्हेकलचं, तरच तुम्ही इथे अप्लाय करू शकता. मित्रांनो पुढचं पद आहे हँडीमॅन किंवा हँडीवुमन आणि त्यासाठी शैक्षणिक अट आहे 10वी पास. फक्त तुम्ही 10वी पास असाल तरी तुम्ही ते अप्लाय करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला इंग्लिश जी भाषा आहे ती तुम्हाला वाचता आली पाहिजे आणि समजली पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला लोकल जी भाषा असते त्याचं आणि हिंदी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. तुम्ही ते बोलू शकलं पाहिजे तरच तुम्ही ते अप्लाय करू शकता आणि समजली पाहिजे. त्यासाठी मिळणारं वेतन जे आहे ते ₹14,610 आहे पर महिना आणि तुमचं वयाची अट जी आहे ती जनरलसाठी 28 वर्ष, ओबीसीला 31 वर्ष आणि एस-सी एस-टीसाठी 33 वर्ष. त्याच्यापेक्षा आत असावं. मित्रांनो पुढचं पद आहे ज्युनियर एक्झिक्युटिव्ह टेक्निकलसाठी निघालेलं पद आहे. याच्यासाठी तुम्ही पाहू शकता शैक्षणिक अर्हता जी आहे ती फुल टाईम बॅचलर डिग्री तुमची असली पाहिजे इंजिनिअरिंगमधली, एक तर मेकॅनिकल, ऑटोमोबाईल किंवा प्रोडक्शनमधली किंवा इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल अँड कम्युनिकेशन याच्यामध्ये जर तुम्ही इंजिनिअरिंग केलं असेल, तुमचं ग्रॅज्युएशन असेल किंवा बी.टेक असेल तर तुम्ही ते अप्लाय करू शकता. त्याचबरोबर तुमच्याकडे LMVचं लायसन असणं आवश्यक आहे. आणि तुमचं जे वेतन आहे ते ₹25,300 तुम्हाला मासिक मिळणार आहे. त्याचबरोबर तुमची वयाची अट जी आहे ती 28 वर्ष जनरलसाठी, ओबीसीसाठी 31 वर्ष आणि एस-सी एस-टीसाठी 33 वर्ष. त्याचबरोबर मित्रांनो तुमच्याकडे हेवी मोटर व्हेइकल अँड व्हॅलिड ड्रायव्हिंग लायसन पाहिजे आणि ते कमीत कमी 12 महिने त्याचे प्रोसेसिंग झालेल्याची डेट पाहिजे जॉइनिंगची. मित्रांनो पुढचं पद आहे रॅम्प सर्व्हिस एजंट. तुम्ही इथं पाहू शकता त्यासाठी शैक्षणिक अर्हता आहे 3 वर्षाचा डिप्लोमा मेकॅनिकलमधला किंवा इलेक्ट्रिकलमधला किंवा प्रोडक्शन किंवा इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग याच्यातला कोणताही एक डिप्लोमा पाहिजे किंवा ह्याला सुद्धा आहे. जर तुम्ही ITI केला असेल 3 वर्षाचा मोटर व्हेकलमध्ये ऑटो इलेक्ट्रिकल किंवा एअर कंडिशनिंग किंवा डिझेल मेकॅनिकलचा किंवा बेंच फिटर, वेल्डर तरी तुम्ही ते अप्लाय करू शकता. त्याचबरोबर यासाठी मिळणारं वेतन आहे ₹19,350 आणि वयाची अट आहे जनरलसाठी 28 वर्ष, ओबीसीला 31 वर्ष आणि एस-सी एस-टीसाठी 33 वर्ष. मित्रांनो पुढचं पद आहे ऑफिस ॲडमिनचं. त्यासाठी तुमची शैक्षणिक अर्हतेमध्ये तुमचं MBA असणं आवश्यक आहे HR मध्ये. त्याचबरोबर 2 वर्षाचा फुल टाईमचा कोर्स पाहिजे तुमचा पर्सनल मॅनेजमेंटचा, तरच तुम्ही ते अप्लाय करू शकता किंवा इंडस्ट्रियल रिलेशन किंवा लीगल प्रिफरेबली. आणि त्याचबरोबर तुम्हाला मिळणारं वेतन आहे ₹41,000 पर महिना आणि तुमची वयाची अट आहे जनरलसाठी 35 वर्ष, ओबीसीला 38 वर्ष आणि एस-सी एस-टीसाठी 40 वर्ष. त्याच्यापेक्षा जास्त नसावं. मित्रांनो पुढचं पद आहे ऑफिस फायनान्स आणि ऑफिस फायनान्ससाठी शैक्षणिक अर्हता तुम्ही पाहू शकता इंटर चार्टर्ड अकाउंटंट म्हणजेच CA पाहिजे किंवा इंटर कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटसी ICW किंवा MBA तुमचं पाहिजे फायनान्समधलं 2 वर्ष फुल टाईमचं, तर तुम्ही ते अप्लाय करू शकता. आणि तुमच्याकडे 3 वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे अकाउंट्समधला किंवा फायनान्समधला, तरच तुम्ही ते अप्लाय करा. मित्रांनो मिळणारं वेतन आहे ₹41,000 पर महिना. त्याचबरोबर वयाची अट आहे जनरलसाठी 30 वर्ष, ओबीसीला 33 वर्ष आणि एस-सी एस-टीसाठी 35 वर्ष. तर तुम्ही ते अप्लाय करू शकता. बाकीच्या गोष्टी तुम्ही इथं पाहू शकता. सिलेक्शन प्रोसिजर कशी असणार आहे, तर डेप्युटी थर्मल मॅनेजर, डेप्युटी ऑफिसर, ज्युनियर एक्झिक्युटिव्ह पॅक्स, ज्युनियर एक्झिक्युटिव्ह टेक्निकल, ऑफिसर HR आणि ऑफिसर फायनान्स याच्यासाठी तुम्ही इथं पाहू शकता इंटरव्ह्यू होईल. स्क्रीनिंगचा पर्सनल इंटरव्ह्यू इथं होईल. त्याच्यावरती तुमचं इथं सिलेक्शन होऊ शकतं. त्याचबरोबर सिलेक्शन प्रोसिजरमध्ये सीनियर कस्टमर एजंट आणि ज्युनियर कस्टमर एजंट यांच्यासाठी सुद्धा इथं पर्सनल इंटरव्ह्यू दिलेला आहे. म्हणजे तर सगळ्या भरती आहेत जवळजवळ तुमच्या इथं इंटरव्ह्यूद्वारेच होणार आहेत, मुलाखतीद्वारेच होणार आहे. तर तुम्ही इथं जरूर अप्लाय करा. त्याचबरोबर जर रॅम्प सर्व्हिस एजंट, युटिलिटी एजंट आणि रॅम्प ड्रायव्हरसाठी जर अप्लाय करू इच्छित असाल तर तुमची इथं ट्रेड टेस्ट होईल. तुमचं इथं ट्रेड टेस्ट नॉलेज चेक केलं जाईल. त्याचबरोबर ड्रायव्हिंग टेस्टसुद्धा केली जाईल आणि ड्रायव्हिंग टेस्ट नंतरच तुमचं इथे सिलेक्शन होऊ शकतं. बाकीच्या गोष्टी तुम्ही इथे चेक करू शकता. ह्याची लिंक मी खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. मित्रांनो हँडीमॅन आणि हँडीवुमनसाठी जे सिलेक्शन आहे ते तुम्ही इथं पाहू शकता. स्क्रीनिंग होईल, त्यानंतर फिजिकल एंड्युरन्स होईल आणि त्याच्यावरती तुमची इथे सिलेक्शन होऊ शकतं. मित्रांनो अप्लाय कसं करायचं आहे, तर तुम्ही इथं पाहू शकता. ॲडव्हर्टाईज नंतर 1 फेब्रुवारी 2022ला तुमची ॲडव्हर्टाईज आली. त्याच्यामध्ये मेन्शन केलं होतं का तुमचं जे ॲप्लिकेशन आहे ते तुम्हाला 21 मार्च 2022च्या अगोदर तुम्हाला
ईमेलद्वारे करायचं आहे. ईमेल आय डी इथं दिलेला आहे hrhq.aiasi@airIndia.in या ईमेल आय डीवरती तुम्हाला तुमचा बायोडाटा आणि महत्त्वाची कागदपत्र तुम्हाला तिथं स्कॅन करून पाठवायचे आहेत. त्याचबरोबर तुम्हाला एनव्हलपद्वारे सुद्धा सगळे डॉक्युमेंट्स पाठवायचे आहेत. त्याच्यावरती लिहायचे आहेत पोस्ट अप्लाइड फॉर आणि त्याच्यानुसार बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला टाकून या गोष्टी पाठवायच्या आहेत. ही भरती जी आहे ती गोवासाठी आहे. बाकीच्या गोष्टी तुम्ही इथे चेक करू शकता. ॲप्लिकेशन फी जी आहे ती किती लागणार तुम्ही इथे पाहू शकता. ॲप्लिकेशन फीज म्हणून तुम्हाला ₹500 इथे लागणार आहे. जर तुम्ही इथे अप्लाय करू इच्छित असाल तर तुम्हाला ₹500 फी भरावी लागेल. त्याचबरोबर तुम्हाला जर तुम्ही एक सर्व्हिसमॅन असाल, कॅन्डिडेट SC-ST असाल, तुम्हाला इथं कोणतीही फी नाही आहे. तर तुम्ही इथे फ्री ऑफ कॉस्ट इथे अप्लाय करू शकता. त्याचबरोबर बाकीच्या गोष्टीसुद्धा इथे दिलेल्या आहेत. तुम्ही एक वेळ चेक करा. सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात येतील. याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर मित्रांनो, तुमच्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्याच असतील. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, मित्रांशी शेअर करा आणि जर तुम्हाला खरोखरच वाटत असेल की सरकारी नोकरी मिळावी तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण मित्र माझ्या चॅनलवर असेच व्हिडिओ असतात जे गव्हर्नमेंट जॉबविषयी असतात, सरकारी नोकरीविषयी असतात. मित्र माझ्या चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या खाली तुम्हाला लाल कलरचं बटन मिळेल सबस्क्राईब लिहिलेलं, ते दाबून सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉन येईल, घंटा येईल, त्याला दाबून तुम्ही ऑलवरती सेट करा, जेणेकरून जसा मी नवीन व्हिडिओ बनवेल त्याची नोटिफिकेशन सगळ्यात पहिले तुम्हाला भेटून जाईल. तर मित्रांनो, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन नोकरीसह. तोपर्यंत धन्यवाद.